नमस्कार मित्रांनो, माझे नाव प्रमोद आणि तुम्ही बघत आहात प्रमोद टेक्निकल. आणि आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की तुमची ई-के-वाय-सी पूर्ण झालेली आहे की नाही. ते फक्त 1 मिनिटामध्ये तुम्ही पूर्ण चेक करू शकता. कारण की बऱ्याचशा साईटचा प्रॉब्लेम इश्यू असल्याकारणाने आपली के-वाय-सी कधी झालेली देखील असेल, पण आपण पुन्हा पुन्हा प्रयत्न करत असतो. पण या साईटच्या इश्यूमुळे आपल्याला समजलेलं नसतं की आपण ई-के-वाय-सी जी लाडकी बहीणची ही के-वाय-सी आहे ती पूर्ण झालेली आहे की नाही, हे तुम्हाला चेक करायचे असेल तर तुम्हाला आज आपण या व्हिडिओमध्ये दाखवणार आहात की ई-के-वाय-सीची जी ई-के-वाय-सी झालेली आहे ती कुठे चेक करायची आहे आणि कशाप्रकारे चेक करायचे आणि काय नाव येईल हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया. आणि तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ आपण घेऊन येत असतो. तर ही के-वाय-सी झालेले आहे की नाही हे आपण चेक करण्यासाठी आपली वेबसाईट माझी लाडकी बहीण या वेबसाईटवर जायचं आहे. या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला आता आपण पूर्णपणे जी प्रोसेस आहे ती दाखवणार आहोत. तर चला पुढे बघूया. तर तुम्ही या वेबसाईटवर आला असाल माझी लाडकी बहीण, त्यानंतर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला डॅशबोर्ड ओपन होईल. यामध्ये तुम्हाला आधार कार्ड आपला जो अंक आहे तो टाकून घ्यायचा आहे, जो आपण आधार कार्ड फिल करून घेऊया. तर चला पटापट फिल करून घेऊया. आणि आपला आधार कार्ड क्रमांक आहे तो फिल झालेला आहे. त्यानंतर तुम्हाला कॅप्चा फिल करायचा आहे. कॅप्चा फिल करून घेऊया पटापट. 72788214 कॅप्चा फिल केल्यानंतर मी सहमत आहे या बटनावरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला इथे बघू शकता. त्यानंतर तुम्हाला खालती OTP पाठवा या बटनावर क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला थोडा वेळ थांबायचं आहे. हे बघा स्क्रोल व्हायला लागला आहे, सुरू झालेला आहे. काही मिनिटानंतर तुम्हाला